विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। 27 मार्चला विधान परिषद जागांसाठी मतदान होणार आहे। 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान अर्ज दाखल करता येतील। विधान परिषदेचे 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झालेल्या आहेत। आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कसा असेल निवडणूक कार्यक्रम पाहूया। 10 ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया। 18 मार्चला अर्जाची छाननी होणार। 20 मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। 27 तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, यावेळी विधान परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे, नेमकं काय? रुबीना, खरं तर विधान परिषदेच्या 5 जागांसाठीची जी निवडणूक आहे ती आता विधान परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेली आहे। विधानसभेवर निवडून गेलेल्या 5 आमदारांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या। त्यामध्ये शिवसेनेचे रामशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, भाजपकडनं प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या। जर आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण याचा जर कार्यक्रम पाहिला तर 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरावे लागतील। त्यानंतर 18 मार्च रोजी छाननी होईल। 20 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल तर 27 तारखेला निकाल याबाबत लागेल। यामध्ये आता उत्सुकता आहे की या सगळ्या संदर्भामध्ये 5 जागांवरती किती कुठले उमेदवार हे उभे केले जात आहेत, कारण नाराजांची संख्या देखील मोठी आहे, इच्छुकांची संख्या देखील महायुतीमध्ये मोठी आहे। त्यामुळे आता पक्षाकडनं आणि महायुतीकडनं नेमकं कोणाला संधी दिली जाते आणि खऱ्या अर्थानं विधानसभेच्या नंतरची ही निवडणूक जी आहे त्यामध्ये नेमकी कोण बाजी मारते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। रुबीना, निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे 27 मार्चला विधान परिषद जागांसाठी मतदान होणार आहे। 10 ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरता येणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं या जागा रिक्त आहेत।